चित्राच्या हातात तर एकही गुलछडी नव्हती. मग ही कुठून आली? आणि काल आदित्य आणि चित्र एकत्र कसे आले? ताई मिळाला हँडबॅग. चित्राच्या रूम मध्येच होती पिशवी. अगं हो, चित्राने मला सांगितलं होतं की त्या हँडबॅग्स ना मी मणी लावते म्हणून ती घेऊन गेली होती. आत्ता आठवलं मला. काय कमाल आहे बाई. मेघना, अगं सापडले ना हँडबॅग्स. आत्ता कसला विचार करतेस? कसलं टेन्शन आलंय तुला? नाही, कसलं नाही. चल आत्ता अमित येईल आणि घाई घाई करायला लागेल ना. आटप पटपट. वा, झाली वाटतं सगळी तयारी. हो माई, सगळी तयारी झाली आहे. आता अमित आणि सतीश गेले टेम्पो आणायला. ते आले की आम्ही निघतोच. मेघना, तूही जाणार आहेस की काय? हो. हो काय हो? आणि अभ्यास कोण करणार? परीक्षा इथे तोंडावर आली आणि अगं आता कुठे सुरुवात केलीस तू अभ्यासाला? लिंक तुटेल नाही का तुझी? मला तरी असं वाटतं की तू जाऊ नयेस तिच्या बरोबर. काय ग, हिच्या वाचून तुझं काय अडणार आहे का? नाही हो माई, काही अडणार नाही. आणि तसही चित्रा आणि अर्चू आहेतच की माझ्या मदतीला. बघ, आणि एक काम कर मेघना, नाहीतरी नेहमी माई शेवटच्या दिवशी येतातच ना, तसं तू ये त्यांच्या बरोबर. काहीच प्रॉब्लेम नाही, हो की नाही माई? पण आता माई तुम्ही म्हणताय तसं हिला अभ्यास केला पाहिजे. बरं, चालेल. हो पण त्या दोघी आहेत कुठे? अगं तू गेली होतीस ना वरती, कुठे आहेत त्या? माहिती नाही ताई, पण बहुतेक अर्चू त्यांच्या खोलीत असतील. मी चित्राच्या खोलीत गेले होते, तिथे नव्हत्या दोघी. बरं ठीक आहे, मी ना अर्चूला तर हाक मारते, म्हणजे तयारीत तरी राहील ती. बरं माई, तुम्ही ते लाडवांचा डबा देताय ना? अगं बाई हो, बरी झाली आठवण केलीस ते. ह्या दोघांना लागेल ना वाटत काहीतरी खायला. आले. मी जरा अर्चूला बघते. हा, पण आमच्या रूम मधली गुलछडीची फुलं चित्राच्या रूम मध्ये कशी काय? बाबाजी बाबाजी, अजून नानासाहेबांचा फोन कसा नाही आला हो? अजून कसा नाही आला? अहो किती उतावळेपणा करताय, थोडा धीर धरा ना. येईल त्यांचा फोन. अहो काय धीर धरा सांगताय तुम्ही मला? गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत का? तुम्ही ह्या तुमच्या डोळ्यांनी पाहिलं नाहीत का? अहो जितकं आपण त्या विचित्राला जावई बापूंपासून दूर लोटायचा प्रयत्न करतोय, तितक्याच डबल स्पीडनी ती विचित्रा जावई बापूंच्या जवळ जाते हो. काहीही झालं तरी त्या विचित्राला त्या घरापासून आणि जावई बापूंपासून दूर लोटलं पाहिजे. जय हो. तुम्ही म्हणजे ना एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली की अतिच करता. मी अजूनही म्हणतेय की आपण ह्या फंदात पडायलाच नको. अहो मी नुकसान करतोय का कोणाचं? नुकसान करतोय का? मेघनांच्या सुखासाठी त्या दाढीवाल्याचा आणि त्या विचित्राचा संसार उद्ध्वस्त व्हावा असा विचार करतोय का मी? ते दोघे सुखाने नांदावेत त्यांच्या घरी, हाच विचार करतोय ना मी. करतोय ना, सांगा ना. मेघनाच्या संसारावर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही. बाबाजी जय हो. बाबाजी जय हो. लवकरात लवकर नानासाहेबांचा फोन येऊ द्या की नानासाहेब, बाईसाहेब आणि ती विचित्रा आपल्या घरी राहिलाय. बाबाजी लवकर फोन येऊ द्या हो. जय हो बाबाजी जय हो. जय हो बाबाजी.
Hello, Mademoiselle Confidence. How are you? I'm fine. What about you? Scooby-Doo. मा झाला का अभ्यास? हो, आज प्रयत्न तरी केलाय. हे काय झालं असं खणखणीत का नाही आलं उत्तर? नाही म्हणजे तुझा सकाळचा जोश लक्षात घेतात तसं उत्तर अपेक्षित होतं मला. ना काय का बघू दे मला तुझ्याकडे खूप वेळ. हो पण का काय वाचायचंय तुला माझ्या डोळ्यात? काही नाही. तुझ्या डोळ्यात खोल बुडी मारून आले की खूप शांत वाटतं. नॉट बॅड. ही बुडी मारायची आयडिया आवडली मला. ते जादूचं पाणी असलेल्या विहिरीत गोष्टीतला राजकुमार बुडी मारतो ना तसं वाटत. हो, डोळ्यातल्या जादूच्या पाण्यात बुडी मारली की खूप शक्ती वाढते. बरं चला, आता घरात तास दीड तास आपलंच राज्य आहे. सगळेजण विजय त्यांच्या एक्झिबिशनला गेलेत आणि नानामय आश्रमात. अरे वाह, तो इसका मतलब मौका भी है और दस्तूर भी. गप्पा मारायला चला, निवांत बसून गप्पा मारूया. चल 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 चल. आई ग, बाप रे, केवढी गर्दी होती रे सतीश. एरवी ना मी शेवटच्या दिवशी वगैरे जाते, पण ह्या वेळेला ना ओपनिंगलाच गेलो होतो रे आपण. कसली मजा आली. मला तर सगळ्यात ना जास्त म्हणजे त्यांचं व्यवस्थापन आवडलं. ए सतीश, पुढच्या वर्षी ना आपण स्टॉल घेऊयात तिकडे. काय तुझं लक्ष कुठे आहे सतीश? लक्ष आहे माझं अर्चू. हो, बरं मग सांग मी काय म्हणाले. हेच ना, तुला व्यवस्थापन आवडलं, पुढच्या वर्षी आपण स्टॉल घेऊ. हा, हे बरोबर आहे, पण तरी तुझं लक्ष नव्हतं. अर्चू, आता या विषयावर वाद घालणार आहेस का माझ्याशी? अरे वाद काय? अर्चू, मला भूक लागले, जेवायचं बघ. बरं वाढते, पण त्यानंतर तू मला नक्की सांगणार आहेस काय झालंय ते. प्रत्येक वेळा नाही 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 असं नाही करायचं. हॅलो, हा मी सतीश बोलतोय. सॉरी, आम्ही संध्याकाळी फोन नाही करू शकलो, म्हणजे ऍक्च्युली बाहेर गेलो होतो. हा बोला ना. मी अगदी खरं सांगू का तुम्हाला, मी गेले काही दिवस ट्रेडिंग बंद ठेवलंय. नाही, तशातला भाग नाहीये, पण मार्केट फारच वर खाली होत आहे. नाही, नॉलेज वगैरे ठीक आहे, पण नाही, हे बघा, मी स्वतः ट्रेडिंग करत नाही, त्यामुळे त्याविषयी कुठल्याही प्रकारचा सल्ला देणं योग्य ठरणार नाही. नाही, आपण भेटूया, बोलूया. ओके ओके. तुझे टेन्शन लपवत होतास, ज्याला नाही नाही म्हणत होतास, ते हे आहे का? म्हणजे तू शेअर मार्केट बंद केलंयस? अर्चू 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 अर्चू, टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मी ट्रेडिंग बंद केलंय हे खरं आहे, पण ते तात्पुरतं. म्हणजे सध्या मार्केट फारच वर खाली आहे, म्हणजे खूप चलबिचल आहे, म्हणून मी ट्रेडिंग बंद केलंय. नुकसान होऊ नये म्हणून बंद केलंय. याला सावधगिरी म्हणतात. तू काळजी करू नकोस. हे बघ, मी टेन्शन घेत नाहीये. तू तू खरं काय ते मला सांग. अर्चू, अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे तसं नाहीये रे सतीश, तू उडवाउडवीची उत्तरं नको ना देऊस. काय मला सांग ना. तू जेवणाचं बघ बघू. सतीश नक्की ना? हे बघ, मला मला काहीच होणार नाही. तू खरं काय ते सांग मला. अगं अर्चू, आता लिहून देऊ का? चल चल चल, जेवणाचं बघ बघू.
काय कमाल आहे अमित तुझी. आणि तुझं डोकं तर ना भन्नाटच चालतं. तू दिलेली आयडिया एकदम वर्क झाली. नाही म्हणजे मला अंदाज होताच फरक पडेल म्हणून, पण एवढा खूप आनंद झालाय मला. विजय, कसं असतं ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच वर्क होतात. म्हणजे आपल्याला बघायला जे आवडतं ना तसा आपला स्टॉल दिसला पाहिजे, बस इतका सिंपल फंडा आहे. पण हेच लक्षात कुठे येते माझ्या. आणि तुला सांगू का, हे एक्झिबिशन ना खूप हातभार लावेल आपल्याला. काय मजा आली माहितीये का. आय एम सो हॅपी. चित्रा आणि आदित्य घरी एकत्र कसे काय आले ते विचारलंच नाही मी आदित्यला, आणि त्यानेही नाही सांगितलं. नक्की काय झालं असेल. चित्राच्या रूम मधली ती गुलछडीची फुलं, दोघांचं एकत्र येणं, अरे हो मेघना, काल चित्रा आली होती ऑफिसमध्ये सियाला आणि आमच्या जीएम ना भेटायला. हो, काल सकाळीच ती तुला म्हणत होती ब्रेकफास्ट करताना तुझ्या ऑफिस मध्ये जॉब मिळेल का म्हणून. ऍक्च्युली मी तिला म्हटलं होतं की मी विचारेन तिच्यासाठी, पण प्रत्यक्षात विचारणं खूपच कठीण होतं. पण तिने करेक्ट केलं. मला अवघडल्यासारखं वाटायला नको म्हणून ती स्वतःच येऊन भेटली त्या दोघांनाही. सो स्वीट ऑफ हर, है ना. माझ्या नंतरच्या 2 मीटिंग्स कॅन्सल झाल्या म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो घरी. तिला पूर्वीसारखं वाटलं असेल नाही. हो यार, बिचारी. आदित्यला कळत नाहीये, नोकरी शोधण्यापेक्षा त्याच्या सहवासात राहणं चित्राला जास्त महत्वाचं वाटतंय. माधवी, मी चहा नाही पिऊ शकत. आपण एक काम करूया, आपण आत्ता देसाईवाडीत जाऊया आणि त्या तिघांना इकडे घेऊन येऊया. ते आले होते की नाही आपल्याला न्यायला, तसं. चल. अहो फोन केलायत ना तुम्ही, मग उत्तराची वाट नको का बघायला. वाट बघत बसा तुम्ही, म्हणजे इथे सगळ्याची वाट लागेल. तुम्ही येताय की नाही मला सांगा, नाहीतर मी जातो. हवं ते करा, पण पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका ना, म्हणजे झालं. नाट लावली हो बाबाजी, नाट लावली. मांजर आडवं गेल्यावर आपण कसं 7 पावलं मागे येतो ना, तसं आता 7 मिनिटं बसतो मी इकडे. काही बोलायचं नाही, तुम्ही गप्पा बसा. जय बाबाजी, बाबाजी त्या तिघांना इकडे येऊ द्या. बाबाजी जय. माई, मी भरते डबा. अगं विजयाताईंचं एक्झिबिशनचं काम अजून 2 दिवस तरी सुरू असणार. सगळी कामं तुमच्या एकटीवर पडायला नको. तो मी डबे भरते आणि तुम्ही सांगाल तो स्वयंपाकही करते. अगं नाश्त्याचं तूच तर बघतेस आता. अगं चित्रा, मी भरते डबा. नाही नाही, तू अभ्यास कर, इकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. इथली सगळी कामं आता माझी. मेघना, तुला नाश्ता देऊ का. थांब. काय विचारू नकोस, भयंकर उरक आलेला आहे सकाळपासनं. मगाशीच अर्जुन आणि सतीशला नाश्ता नेऊन दिलाय. साबुदाण्याची खिचडी केली आज. अरे वा, साबुदाण्याची खिचडी मला फार आवडते. आणि आदित्यला आवडते बरं का साबुदाण्याची खिचडी. आज स्वारी एकदम खुश आहेत तुझ्यावर. काय बरं माई,
माझा आणि आदित्यचा नाश्ता झाला हं? चमचा घ्या. हो, yes. आले. कठीण आहे ग बाई, पण नशिबानेस हं तू यावेळी निदान नाश्ता तरी करतेय. मागच्या वेळेला चहा नको, पाणी नको, काही नको, फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. बरं चहा ठेवू का? मी ठेवते माई. म्हणजे मी काही करू नको तर. बरं बरं कर हो, तुला काय हवं ते. तू कधी आलास कळलंच नाही मला. अमित, आता तुझ्यापासून लपून ठेवणं अशक्य आहे मला. आणि तसंही वेगवेगळे मुखवटे धारण करण्याचा कंटाळा आलाय रे मला. आणि आपल्या घरात ते लपवून ठेवणं जास्त कठीण आहे. सतीश, सांग मला. हे बघ, मनात जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. बोल. नको, इथे नको अमित. इथे मला मोकळेपणाने बोलता नाही येणार. आपण बाहेर कुठेतरी जाऊ, म्हणजे अगदी चहाची टपरी सुद्धा चालेल, पण इथे नको. जिथे मला मोकळेपणाने बोलता येईल अशा ठिकाणी जाऊ. ठीक आहे, चल. सांग आता काय झालं. अमित, मी एका कोंडीत सापडलोय रे, आणि मला तुझा सल्ला हवाय. ती कोंडी फोडायची कशी तेच नेमकं मला कळत नाहीये. अर्चूला हा ताण सहन होणार नाही म्हणून तिच्यापासून सगळं लपवून ठेवलंय. तिने जेव्हा जेव्हा मला टेन्शन मध्ये पाहिले तेव्हा तेव्हा मी काहीतरी टोलवाटोलीची उत्तरं दिलीत. आय अंडरस्टँड. मी अशा एका टाईट स्पॉट मध्ये अडकलोय ना. ऍक्च्युली अमित, माझं शेअर्स मधलं ट्रेडिंग सगळं व्यवस्थित चालू होतं रे. होतं म्हणजे अमित, गेल्या 18 वर्षात मार्केटचा ट्रेंड एकदमच बदललाय. आणि त्या नव्या ट्रेंडशी जुळवून घेणं मला खूप अवघड जात आहे. शेअर मार्केट म्हटल्यावर चढ उतार असणार हे जरी मान्य केलं ना तरी देखील एक मिनिमम गॅरंटी असते रे. हल्ली स्पेक्युलेशन तर एवढं वाढलंय ना, कधी कधी खूप काळजी वाटते. रोज रात्री एकच प्रश्न असतो डोक्यात, उद्या मार्केट वर जाणार की खाली पडणार. गेल्या 6 महिन्यात माझ्या एका मोठ्या इन्व्हेस्टमेंटचे 12 वाजले. 12. काय सांगतोस काय सतीश? हो रे अमित, मी जपून रिस्क घेणारा माणूस आहे म्हणून तग धरू नये. चढ उतार हा शेअर मार्केटचा धर्म आहे, अविभाज्य भाग आहे. हे जरी खरं असलं ना तरी या नुकसानामुळे मी हादरून गेलोय रे. ऍक्च्युली एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक माणसाला त्याच्या धंद्यात थोडी का होईना पण शाश्वती हवी असते रे. तीच राहिली नाहीये. खरंय सतीश, मी स्वतःही त्याच विचारांमध्ये गुरफटलेला असतो. एका अडनिड्या वयात नोकरी सोडून व्यवसाय करायला निघालोय. पण म्हणूनच मी ना स्वतःला 1 वर्षाचा एक्स्ट्रा वेळ दिला. अमित, या शेअर मार्केटच्या व्यवसायात येऊन मी चूक नाही ना केली. कॉन्फिडन्सच जातोय असं वाटायला लागलंय. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्गच दिसत नाहीये रे. मी समजू शकतो. ऍक्च्युली गेले 6 महिने झगडतोय मी. अर्चूला आणि मयूला त्रास नाही झाला आतापर्यंत, पण ही अनिश्चितता नकोशी वाटते आता. नाही सहन होत रे, सगळं नाही सहन होत. सतीश, गेले 6 महिने तू एकटा घुसमटतोयस. तू सांगितलं का नाहीस यार?
नाही रे अमित, अशा गोष्टी आपण सहजासहजी सांगतो का कोणाला? मी हरकत नाही, पण तू आता माझ्याशी बोललास, आपण काहीतरी मार्ग काढूया. आणि तुला आपल्या घरची पद्धत ठाऊक आहे ना? हे बघ, सगळेजण तुझ्या पाठीशी उभे राहते. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादा नोकरी करायचा विचार असेल तर प्लीज, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा, थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाहीये सतीश. आयुष्याची महत्वाची वर्ष शेअर मार्केटमध्ये घालवलीत मी. आता दुसरा कुठला व्यवसाय सुरू करायचा ज्या व्यवसायाबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, नाही शक्य रे. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम नक्की येईल अशी काहीतरी गुंतवणूक करायला पाहिजे.